कव्हर केल्या, परंतु इथे आल्यानंतर एक वेगळाच आनंद वाटला। गल्ली क्रिकेट नेहमीच सर्वांना आवडत असतो आणि एक मोठी स्पर्धा अर्थातच गणराज प्रीमियर लीग आणि गणराज प्रीमियर लीगचं हे सुंदर असं आयोजन ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होती सुरुवात। पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कार्तिकला आपण पाहतोय। स्ट्राइक एंडवरती फलंदाज आपण पाहणार आहोत हर्ष आणि नॉन स्ट्राइक एंडवरती फलंदाज पाहतोय विकास। पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आला। मॅचला सुरुवात होते। 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। पहिला सामना देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यामध्ये हार्दिक पटेलचा बोलबाला राहिला आणि तो सामना देखील जिंकला हार्दिक पटेलनं त्याच्या संघानं। पहिलाच बॉल अतिशय वेगवान होता, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला। पंचांचा वाईडचा इशारा आलाय आणि अवांतरच्या स्वरूपात डावाची सुरुवात होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असेल। खरं तर मागचा मॅच जर आपण पाहिला ना तर 44 धावेचं टार्गेट होतं। हाही बॉल ऑनसेटमध्ये भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू व्हाईट बॉल, तदनंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला। डॉट चेंडू आलाय। पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळाला आणि तदनंतर चांगल्या चेंडूची समाप्ती होते। इथे वेगवान चेंडू गतीने बीट केले, थोडंसं फिंगर रोल केले होते आणि तदनंतर बॉल चाललाय विकेट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये। कमालीची खरं तर गोलंदाजी करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये कार्तिकला आपण पाहतोय। पहिला बॉल वाईट फेकला होता, तदनंतर लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव आलेत। चांगली गोलंदाजी कौतुक करावा लागेल। हा देखील बॉल थोडासा उचली घेणारा पाहायला मिळाला, परंतु बॅटची वरची कडा घेतली आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतो। लगातारचे 3 चेंडू अफलातून पाहायला मिळाले। पहिला चेंडूचा विचार केला तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता, तदनंतर लगातारचे 3 चेंडू मात्र अप्रतिम फेकले। चांगली गोलंदाजी कार्तिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू व्हाईट होता, तदनंतर लगातारचे 3 चेंडू इथे मात्र निर्धाव आलेत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकही धाव आलेली नाहीये आणि पहिल्या बॉलवरती व्हाईटच्या स्वरूपात एक धाव येताना आपण पाहिली। हा देखील बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवरती लिहिली जाणार आहे आणि 2 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जातील। दोन धावा इथून डिक्लेअरच्या स्वरूपात दिल्या जातील। 3 धावा टोटल धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात। कार्तिकची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय। हा हेलिकॉप्टर उडवला आणि सीमारेषेच्या बाहेर लँड देखील झालाय। षटकार। खरं तर क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल हाताला खरं तर झटका दिला बॉलनी आणि तदनंतर सीमारेषेच्या बाहेर गेलाय। 6 धावा षटकार इथे येताना पाहायला मिळेल। 4 बॉलवरती इथे कुठेतरी थांबवलं होतं फलंदाजाला आणि तदनंतर मात्र 5व्या बॉलवरती षटकार ठोकलाय। हाही हेलिकॉप्टर उडवला। मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक तैनात होते। 1 धाव कंप्लीट आणि एकेरीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत। टोटल धावा जर धावफलकावरती पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील। चांगली सुरुवात खरं तर पहिल्या षटकामध्ये करत असताना सुरुवातीच्या 4 बॉलवरती धावा आल्या नव्हत्या, परंतु पुढच्या काही बॉलवरती ते चांगले बॅटिंग करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय।
फुलटॉस बॉल त्याच्यावरती हर्ष आक्रमण, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फुलटॉस बॉल होता. खरं तर आमंत्रण दिलं होतं हर्षला वीरन या गोलंदाजानं, आणि तदनंतर मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल धावांचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. हर्ष कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 10 धावा होत्या. हा देखील वेगवान चेंडू, त्याच्यावरती देखील जोरकस फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. परंतु पंचांचा इशारा येते, 2 धावा काउंट केल्या जातील स्कोर कार्ड वरती. हरची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आतापर्यंत. चेंडू झालेत या षटकातील 3, 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे आहेत. 20 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गणराज प्रीमियर लीग चं हे दिमागदार असं आयोजन. खरं तर नेहमीच या 12व्या गल्लीमध्ये नेहमीच आपण गणराजचं आगमन होताना पाहत असतो आणि गणराज प्रीमियर लीगचं आपण हे स्पर्धा पाहतोय. सर्व खेळाडूंना एक वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतात सर्व खेळाडू, आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला आले. 20 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर 10 धावा आल्या होत्या. तदनंतर आतापर्यंत वीरेन गोलंदाजी मार्कवरती आहे आणि 20 धावा या धावफलकावरती. निर्माण झाले, परंतु इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड वरती काउंट केले जाईल. 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या खरं तर हा सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10, तदनंतर आतापर्यंत या षटकामध्ये 11 आल्यात. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्लिप झालेत आणि इथे मात्र एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही एकही विकेट आलेले नाही आहे. चांगली खरं तर बॅटिंग करत असताना गणराज फायटर्सच्या टीमला आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडते एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती गणराज फायटर्सच्या टीमच्या 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
मध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. धन्यवाद डीजे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हा देखील बॉल संधी निर्माण झाली होती. कदाचित हा झेल जर पकड तर धावा देखील इथे रोखल्या गेल्या असत्या, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये असताना या आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. कदाचित रनआउटची विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये गेली असती, परंतु हर्षने मात्र स्वतःला थांबवलंय. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 31 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 31 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. एकतीस धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गौतम गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावामध्ये चांगले बॅटिंग करत असताना हर्षला आपण पाहतोय. पुढच्या डावामध्ये वीरेन देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला, परंतु बॅटिंग करत असताना मात्र हर्षनं या ठिकाणी इम्प्रेस केलंय, कौतुक करावा लागेल. 31 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्यात. गौतम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. हाही बॉल इथे मात्र फील्ड देखील केली गेली, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि तदनंतर गौतमनं मात्र आपल्या टीमला इथून कमबॅक करून दिलाय. अशाच प्रकारचे गोलंदाजी फेकावे लागेल. गौतमला देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल इथे काय घडतं, पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळाला आणि इथे 6 धावा षटकार. पहा फुलटॉस बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतोय आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा फुलटॉस बॉल फेकले जातात ना, तेव्हा तेव्हा एक मोठी धावसंख्या नेहमीच येताना पाहायला मिळत असते आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं. 6 धावा येताना पाहायला मिळाल्या या बॉलवरती. आतापर्यंत या षटकामध्ये 2 फुलटॉस बॉल, त्याच्यावरती 2 षटकार येताना आपण पाहिलेत. हाही बॉल खूप बाहेर चाललाय आणि पंचांनी पुन्हा एकदा वाईट घोषित केलाय. टोटल धावा जर आपण पाहिल्या धाव फलकावरती तर 38 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 38 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही बॉल पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा वाईट येताना पाहायला मिळतो. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 39 धावा या धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळतील. हाही बॉल लवर फुलटॉस थोडासा पाहायला मिळतो आणि तदनंतर बॉल चाललाय वन टप्पा केरे सीमा पार चौकार. धन्यवाद. 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 4 धावेच्या मदतीनं 43 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील
असणार आहे. दोन्ही संघाला आम्ही टॉस साठी रिपोर्टिंग करतो. नेक्स्ट मॅच चला नेक्स्ट मॅच गणराज स्टार आणि त्यांना फाईट करेल गणराज वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच संपर्क साधा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस घेतोय. एक धाव येताना पाहायला मिळते शेवटच्या बॉलवरती आणि तदनंतर मात्र 44 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच गणराज स्ट्रायकर्स आणि त्यांना फाईट करेल गणराज वॉरियर्स. या दोन्ही टीम मध्ये सामना पुढचा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला आपण विनंती करूया की कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा, लगेच टॉस देखील केला जाणार आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावा आपण पाहिल्या तर 44 धावा येताना पाहायला मिळत आहेत. इथे शेवटचं अंतिम षटक आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला माघारी पाठवलं. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. धन्यवाद टीचर. खर तर सोहेलनं मात्र पहिल्याच बॉलवरती बाद केले हर्षलला. अफलातून बॅटिंग मात्र करत होता, परंतु त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सनीभाऊ सानप आणि तदनंतर पाहुणे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गणराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यतत्पर असे नगरसेवक गौरंग झवेरी साहेब आणि त्याचबरोबरने सनी सानप साहेब या दोन्ही कार्यतत्पर अशा नवनिर्वाचित नगरसेवक साहेबांचं इकडे आगमन होत आहे. खेतवाडीचा गणराज म्हणजेच मुंबई महाराष्ट्रातील मानाचा गणेशोत्सव आणि या मानाच्या गणेशोत्सवाला च्या माध्यमातून आज या ठिकाणी गणराजच्या कार्यकर्त्यांसाठी गणेश भक्तांसाठी ही गणराज प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये होते आणि आपल्यामध्ये दोन्ही सन्माननीय नगरसेवक साहेबांचं आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असणार आहे या आणि विशेषतः आपल्या दोघांचे अभिनंदन आणि या नव्या इनिंगसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. खेतवाडीचा गणराज आपल्याला खूप चांगलं काम आपल्याकडून मुंबई महानगरपालिकेमध्ये करून घेणार आहे. आपल्या दोघांचंही पुनश्च एकदा हार्दिक 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 स्वागत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर साऱ्या धावा येताना पाहायला मिळाल्या आणि तदनंतर मात्र कमालीचं षटक फेकत असताना सोहेलला आपण शेवटच्या ओव्हरमध्ये पाहतोय. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचंच पुन्हा एकदा सर्वप्रथम शब्द सुनाने आपण करूया सहर्ष स्वागत. इथं देखील वेगवान बॉल पाहायला मिळाला. सोहेलच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल या खरं तर सोहेल या गोलंदाजाचं. अप्रतिम अशी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावांना रोख लावलाय. पुढचा बॉल इथे देखील फिरकी पाहायला मिळाली, बोटांची जादू पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉल सिंगल धावेने पुढे सरकताना धावफलक आपल्याला पाहायला मिळेल आणि 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. सर्व पाहुणे खरं तर व्यासपीठावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण गणराज प्रीमियर लीग वरती सर्वांचंच प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतं. बॅटला चेंडू लागून मात्र पाठीमागे गेला आणि 1 धाव इथून येताना पाहायला मिळेल. पहिलं सत्र समाप्त झालंय. धावफलकावरती 46 धावा झाल्यात आणि 47 धाव्यांचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. गणराज स्ट्रायकर्स आणि गणराज वॉरियर्स. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते घेणार आहोत.
दोन्ही कॅप्टन गणराज स्ट्रायकर्स आणि गणराज वॉरियर्स जविरी साहेब आणि त्याचबरोबर सनी सानप साहेब भारतीय जनता पार्टीने दोन तुमच्या सर्वांच्या माहितीकरिता आम्ही साहेब नाही आहे, सनी भाऊ किंवा सनी. येस सनी भाऊ आणि दोन्ही ॲडव्होकेट आहेत एवढं मात्र नक्की. आणि या दोन्ही ॲडव्होकेट आणि त्याचबरोबरने सुशिक्षित असे नगरसेवक यावर्षी मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात आहे. आणि दोघेही विधी समितीमध्ये आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सनी भाऊंसाठी आणि गौरांग भाऊंसाठी. या खेतवाडीचा गणराजाचा आशीर्वादाने आपण येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठं काम होणार आहे आणि आपल्याला राजकीय कारकिर्दीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस 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 मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. सरांकडे ठेवा सर. सर टेक करा. सर टेक करा. यस या सनी भाऊ. चला चला टॉस करतोय आपण इकडे. दोन्ही नगरसेवक टॉस करतील तिकडे. गौरंग भाऊ सनी भाऊ. स्ट्रायकरने टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुढची मॅच असेल परंतु या मॅचमध्ये विजयासाठी रन आवश्यक आहेत. 47 करायचे आहेत. टोटल धावा जर आपण पाहिल्या ना तर 46 धावा झाल्या. 47 धावेचा वाद या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कार्तिक आणि गौतम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 47 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या डावामध्ये चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. याही डावामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळेल का येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्तिक आणि त्याच्या सहसाथीनं गौतमला जाताना आपण पाहतोय. तर पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. गणराज फायटर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्गवरती मानव गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि स्ट्राईक एंडवरती कार्तिकला आपण पाहणार आहोत.
47 धावेचं आव्हान आहे. सत्तेचाळीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये 47 धावा इथून बनवायच्या आहेत. चला थोडंसं फास्ट केलं, कारण आज आपण जर पाहिलं तर भरपूर सारा मॅचेस आपल्याला कव्हर देखील इथून करायच्या आहेत. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. गणराज प्रीमियर लीग म्हटल्यानंतर या स्पर्धेची चर्चा वर्षभर होताना आपल्याला पाहायला मिळत असते. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच लावते सुरुवात. दुसऱ्या इनिंग मधील पहिला चेंडू, फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळतील. हाही फटका लाजवाब पाहायला मिळाला, परंतु याही बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतील. दहा धावा धावफलकावरती झाल्यात.
टोटल धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील 13 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या, तदनंतर आतापर्यंत सुंदर असा सामना पाहायला मिळेल. 47 धाव्यांचं टार्गेट आहे. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका फसलाय. पुन्हा एकदा याही बॉलवरती एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय टोटल 14 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या. 14 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 47 धाव्यांचं टार्गेट. माफ करा, 13 धावा धावफलकावरती झाल्यात. धन्यवाद डीजे. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक फेकण्यासाठी वीरेन परदेशीला आपण पाहणार आहोत. ऑनसाइडमध्ये भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल, कारण या मॅचमध्ये आता षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे, कारण मोठे धावसंख्येचं टार्गेट आहे आणि इथून जर धावा चेस करायची असेल तर मोठी फटकेबाजी देखील करावी लागेल. कार्तिकला हाही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन तेवढंसं चांगलं पाहायला मिळत नाही आहे आणि एक धाव इथून काउंट केली जाणार आहे. या बॉलवरती मागचा बॉल डॉट, नंतर पुढच्याच बॉलवरती एक धाव येताना आपण पाहिली. पुढचा बॉल इथे मात्र समोर फेकला होता. आता या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. वीस धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 चेंडू आतापर्यंत या षटकातले समाप्त झालेत. चांगले बॅटिंग आता पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं कट करण्याचा प्रयत्न केला होता मैदानाच्या आतमध्ये आणि एक धाव इथून स्कोर कार्डवरती ॲड केले जाईल. 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला सामना रंगेल, परंतु इथून या 2 बॉलवरती चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे कार्तिक या बॅटरला. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हाही बॉल, बॅट अँड बॉलचं कनेक्शन तेवढंच चांगलं झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. आता मात्र या मॅचमध्ये 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 22 धावसंख्येच्या आतापर्यंत खरं तर बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांनी धावा एकवटल्यात. 22 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावसंख्येचं आव्हान असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. पाहिजे तशी कामगिरी आतापर्यंत झालेली नाहीये. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक असेल. 3ऱ्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 22 धावा धावफलकावरती इथून लागल्या जातील. चला, पुढच्या मॅचचा देखील टॉस झालाय. दोन्ही संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. जसे मॅच समाप्त होईल मैदानाचा ताबा घ्या. हा अजून एक चांगला बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मात्र पाहता पाहता 3रं षटक देखील संपलंय आणि धावफलकावरती टोटल आता आपण पाहिल्या तर 22 धावा लागल्या गेल्यात.
फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विकास गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज असेल. पहिलाच बॉल त्याच्यावरती 6 धावेचा फटका, षटकार. ती इथे ठोकल्यात कार्तिकनं. चला, मॅच बॉल सापडला असेल तर मैदानाच्या आतमध्ये लगेच पुरवायचा आहे. अजूनही 5 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी बाहेरवरती सज्ज होत आहेत. हाही फुल टॉस होता परंतु मिस झाला. इथे काय घडतोय, कदाचित बॅटच्या मधल्या हिस्साला बॉल जर अदलला असता तर 6 धावा देखील मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडलेलं नाही. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. हाही फुल टॉस होता परंतु त्याला मात्र या ठिकाणी यॉर्कर करून घेतलं बॅटरनं. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. 19 धावसंख्येची गरज असताना आतापर्यंत आपण जर पाहिले तर लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. आता 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 47 धाव्यांचा पाठलाग करायचा होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. इथे पुन्हा एकदा पाठीवून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. विकासनं खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला होता. असं वाटलं होतं की मॅच कदाचित हा शेवटच्या मोमेंटवरती, शेवटच्या बॉलवरती येऊ शकतो, परंतु चांगली गोलंदाजी केली. हा फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलाय आणि पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतील. आणि आता फक्त या मॅचमध्ये औपचारिकता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले विकास हे गोलंदाज. सुंदर फटका, परंतु सामना या ठिकाणी जिंकलाय. धनराज फायटर्स या टीमनं मात्र हा सामना जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीमसाठी टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 1 चौकार देखील पाहायला मिळाला. हर्ष ठरतोय या मॅचचा हिरो. चला हर्ष, या आपण सामनाचा पुरस्कार घेण्यासाठी, ज्याने 4 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकला आणि पहिल्याच मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी एक महत्वाचा विजय मिळवून दिलाय आणि त्याला मात्र या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते खरं तर हर्ष यांना सामनाचा पुरस्कार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. पठ्ठ्याने ठोकलेत आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी हर्ष तुला आणि तुझ्या